चंद्रपुर महानगर पालिका की पहली सभा गुरुवार को भारी हंगामे के बीच संपन्न हुई। महापौर संगीता खांडेकर की अध्यक्षता में आयोजित इस बैठक में तीखी नोक-झोंक और विरोध के बीच स्थायी समिति के 16 सदस्यों का चयन किया गया। चंद्रपुर महानगर पालिका की पहली सभा गुरुवार को भारी हंगामे के बीच संपन्न हुई। महापौर संगीता खांडेकर की अध्यक्षता में आयोजित इस बैठक में तीखी नोक-झोंक और विरोध के बीच स्थायी समिति के 16 सदस्यों का चयन किया गया। इसमें कांग्रेस के साथ भाजपा के 6, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के 2 तथा महानगर अघाड़ी के 1 पार्षद का समावेश है। सभा के दौरान स्थायी समिति के सदस्यों के चयन में हुई देरी को लेकर विपक्षी पार्षदों ने जमकर हंगामा किया और महापौर से जवाब की मांग की। सत्ता पक्ष और विपक्ष के पार्षदों के बीच तीखी बहस हुई। वहीं कांग्रेस और भाजपा के भीतर भी गुटबाजी खुलकर सामने आई, जिससे बैठक का माहौल और गर्म हो गया। इसी दरमियान महानगर अघाड़ी के गट नेता पप्पू देशमुख ने महापौर पर भी सवाल उठाए। उन्होंने आरोप लगाया कि 10 फरवरी 2026 की बैठक में बिना किसी ठोस कारण के स्थायी समिति का गठन का विषय स्थगित कर दिया गया, जिससे लगभग 1 महीने की देरी हुई है और समिति के अध्यक्ष का चुनाव भी टल गया। देशमुख ने कहा कि इस देरी का शहर के विकास कार्यों पर भी गंभीर असर पड़ा है, इसलिए महापौर संगीता खांडेकर को चंद्रपुर के लगभग 4 लाख नागरिकों से माफी मांगनी चाहिए। उनकी इस मांग का कांग्रेस के गट नेता राजेश अडूर और अन्य विपक्षी पार्षदों ने भी समर्थन किया। 10 फेब्रुवारीला माननीय महापौर, माननीय उपमहापौर यांची निवड झाली। त्या दिवशी स्थायी समितीच्या सदस्यांची नावे देण्यासाठी सगळ्यांनी लिफाफे घेऊन आले ते सगळे गटनेते, तरी सुद्धा मनमानी करून केवळ एका नगरसेवकाच्या इशाऱ्यावर त्या ठिकाणी तो विषय स्थगित ठेवला। आता त्या विषयाला उशीर झालेला आहे। जे बजेट दरवर्षी फेब्रुवारीच्या एंड मध्ये स्थायी समितीमध्ये येते आणि मार्चच्या आठवड्यात महासभेमध्ये येते, ते आता मार्चच्या शेवटच्या महिन्यात बजेट महासभेपुढे आमसभेपुढे येणार आहे आणि त्यामुळे जो रिवाइज बजेटचा एक प्रकार असतो 31 मार्चच्या पूर्वी ज्याला मंजुरी द्यायची असते ते होणार नाही। या सगळ्या प्रकारामुळे 4 लाख लोकांना याचा फटका बसणार। विकास कामं 1 महिना खोळंबली, बजेटवर पूर्ण पुढच्या वर्षीच्या बजेटवर रिवाइज बजेटवर याचे दूरगामी परिणाम होणार। केवळ भाजपच्या गटबाजीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील 4 लाख नागरिकांना वेटीस धरले, महिनाभर नियुक्ती लांबवली आणि निवड पुन्हा लाभणार स्थायी समिती अध्यक्षांची। त्यामुळे माननीय महापौर मॅडम यांनी या शहरातील नागरिकांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी आम्ही या सभागृहात केलेली आहे। माननीय महापौर मॅडम यांनी या शहरातील विकास, पाणी टंचाईच्या समस्या असतील, अनेक समस्या असतील, निधीचा तरतूद असेल, 1 महिना लांबवल्यामुळे ही सर्वस्वी त्यांची चूक आहे। अशा कोणत्याही इशाऱ्यावर माननीय महापौर मॅडम यांनी काम केल्यास विरोधक म्हणून पूर्ण ताकदीने आम्ही त्यांचा विरोध करू। जिसके बाद महापौर ने स्थायी समिति के सदस्यों के चयन के लिए सभी दलों के गट नेताओं से बंद लिफाफे में पार्षदों के नाम मांगे थे। कांग्रेस की ओर से गट नेता राजेश अडूर ने अपना नाम सहित वसंत देशमुख, चंदा बैरागड़े, संजीवनी वासेकर, सचिन कत्यार, खान साफिया और विनोद लभाने का नाम दिया। इस सूची में धानोकर गुट के किसी भी पार्षद का नाम न होने से नाराज पार्षदों ने भी सभा का बहिष्कार करते हुए वॉकआउट कर दिया। आता नुकतीच स्थायी समितीच्या सदस्याचा विषय घेऊन महानगरपालिकेत बैठक बोलावण्यात आलेली होती। या स्थायी समितीच्या सदस्याची जी निवड झालेली आहे ही निवड अयोग्य पद्धतीने झालेली आहे असं माझं म्हणणं आहे। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जी नावं प्रपोज केली होती किंवा सुचवलेली होती त्या नावामध्ये बदल करून काँग्रेसच्या गटनेत्यांनी इथे सभागृहामध्ये स्वतःच्या मर्जीने नावं दिलेली आहे। एकाच प्रभागातले 2-2 नगरसेवकाचे नावं स्थायी समितीच्या सदस्यासाठी त्यांनी सुचवली आहे आणि त्यामुळे आम्ही बहुतेक नगरसेवकांनी या गोष्टीचा आम्ही बहिष्कार केलेला आहे आणि सभागृहातून वॉकआउट केलेला आहे। नाही, वडेट्टीवार साहेब आणि मॅडमनी जी नावं सुचवली त्यामध्ये गटनेत्यांनी बदल केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो आहे। इथे भाजपा की ओर से गट नेता शेखर शेट्टी ने सुभाष कासनगुट्टूवार, संजय कंचरलावार, पुष्पा उराडे, सारिका संदूरकर, प्रज्वलन कडू और सविता सरकार के नाम प्रस्तावित किए। इस पर मुनगंटीवार समर्थक पार्षद रवि लोणकर ने उन्हें विश्वास में न लेने का आरोप लगाया। जे काही आज सभागृहामध्ये घडलेलं आहे, आमचे नेते आहे माननीय सुधीर भाऊ यांच्याशी मी संवाद करूनच आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं मी आपल्याला काय नेमकं झालेलं आहे याच्या संदर्भात मी आपल्याला आश्वस्त करतो आणि नंतर मी या संदर्भात बोलतो आहे। शिवसेना वंचित गुट की ओर से मनस्वी गिरे और श्रुति घटे को शामिल किया गया, जबकि महानगर अघाड़ी के प्रदीप देशमुख का नाम घोषित किया गया।
सभा में महापौर संगीता खांडेकर, उप महापौर प्रशांत दानव और आयुक्त अकुनुरी नरेश उपस्थित थे। स्थायी समिति के सदस्यों के चयन को लेकर कांग्रेस में धानोरकर और वडेट्टीवार गुट के बीच टकराव खुलकर सामने आया। धानोरकर समर्थक पार्षदों ने आरोप लगाया कि गटनेता राजेश अडूर ने कांग्रेस नेतृत्व द्वारा सुझाए गए नामों में बदलाव कर अपनी पसंद के नाम शामिल किए गए, जिससे नाराज होकर उन्होंने सभा का बहिष्कार किया। बाद में कांग्रेस शहर अध्यक्ष सुभाष लहामगे और अन्य पार्षदों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर अडूर पर पद के दुरुपयोग का आरोप लगाया और उन्हें तत्काल गटनेता पद से हटाने की मांग की। हालांकि अडूर ने इस आरोप को खारिज करते हुए कहा कि उन्होंने पार्टी द्वारा दिए गए नाम ही प्रस्तुत किए हैं और हर साल अलग अलग पार्षदों को स्थायी समिति में अवसर दिया जाएगा। नाही, असं काही गटवाढीचं राजकारण नाही आहे। हे सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले 27 नगरसेवक आहे आणि आमच्या सोबत एक बसपा पण युतीमध्ये आमचे 28 लोक आहे आम्ही, आणि जनविकास आघाडीचे पण 3 लोक आमच्या सोबत आहे आणि MIK आहे। असं आमचे सर्व आम्ही 31 लोक आहे आणि काँग्रेस पक्षाकडून मी गटनेता म्हणून आता 7 जणांची निवड केली आहे आणि पुढच्या वर्षी अजून 7 जणांचं नाव टाकणार आहे आणि असं 5 वर्ष आपल्याला भेटणार आहे आणि प्रत्येक वर्षी आपण 7 जणांचं नाव टाकले पण तर सर्व कोरम पूर्ण होऊन जाते आणि त्यामध्ये महिला बाल कल्याण मध्ये या कमिटी टाकू शकते, झोन मध्ये टाकू शकतो आपण, असं काही बरेच कमिटी आहे आणि आपण सर्वांचं एक वेळ नाव टाकू शकत नाही, कारण की आपल्याकडे 7च येत आहे महानगरपालिका स्थायी समितीमध्ये काँग्रेस पक्षाकडून 7 नाव येत आहे आणि 7 नाव हे जे आले आपल्याकडे पक्षाकडे ते आपण 7 नाव सुचले आहे तिकडे। असं काही नाही आहे, जे आहे वरती ते नाव आले आपण दिलेले आहे आणि पक्षाकडून आलेले नाव दिले आपण आणि काय आपण स्वतः काय असं काही नाही, जे प्रदेशचे आणि जे आमचे नेते मंडळी आहे जे आदेश दिले त्यांचे सूचनेनुसार पण ते नाव दिलेले आहे आणि पुढच्या वर्षी पण जे आपले सहयोगी नाराज झाले असेल त्यांचे आपण समोर आपण बघून आणि त्यांचे नाव टाकू काही कमिटीमध्ये। मनपा के इस सभा संदर्भ में महापौर संगीता खांडेकर ने जानकारी दी। आज 5/3/2026 ला आमची विशेष सभा आणि त्यामध्ये आम्ही स्थायी समितीचे 16 सदस्याचे आज नाव द्यायची एक ती सभा होती आणि आज आमच्या सगळ्या गटनेत्यांनी जी नावं दिली ते आज आम्ही सभेत सादर केली आणि आता लवकरच आमचं ते स्टँडिंगच्या सभापती होणार आणि जी तारीख निघेल त्यामध्ये होणार। आता आपण चंद्रपूरचा शहरचा विकास व्हावा या दृष्टीने आपण पाऊल करत आहोत आणि सुंदर एक आरोग्याच्या दृष्टीनं आणि जसे या शहरामध्ये जे समस्या आहेत त्यासुद्धा आम्ही सगळे मिळून आम्ही दूर करणार आहोत आणि एक शहराला नवी दिशा देणार आहोत, एक सुंदर स्वच्छ शहर बनवणार आहे। तरी सगळ्याला सोबत घेऊन आम्ही सगळे सन्मान नगरसेवक आहे, आम्ही सगळे सोबत घेऊन शहराचा विकास करू। नाही आमच्या पक्षामध्ये जी गटनेत्याकडून नाव येतात तेच आम्ही सभेत सादर करू।